राज्यामध्ये निवडणुका होतील का याबाबत शंका आहे असं भास्कर जाधव यांनी निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलंय। मतदारांना फसवून मतदान घेतलं जातंय असंही भास्कर जाधवांनी आरोप केलेला आहे। मतदार जागरूक आहे, निवडणुका सरकारला जड जाणार असं देखील वक्तव्य भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आलंय। सरकारबद्दल राज्यामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण असल्याचं भास्कर जाधवांचं म्हणणं आहे। प्रत्येक टप्प्यावर सर्वच स्तरातल्या मतदारांना फसवून मतदान घेतलं, मात्र आता मतदार जागरूक झालाय, त्यामुळे निवडणुका सरकारला जड जाणार याची कल्पना असल्यामुळे निवडणुका होतील की नाही याबाबत शंका असल्याचं भास्कर जाधवांनी मोठं विधान केलंय। चोरायचं काम जोरात चालू आहे सत्ताधारी पक्षाकडून। विरोधी पक्षांचे पक्ष चोरले, त्यांच्या निशाण्या चोरल्या, त्यांचे झेंडे चोरले, त्यांची नावं चोरली, त्यांचे आमदार चोरले, त्यांचे खासदार चोरले, त्यांचे पदाधिकारी चोरले। आणि मग आता चोरण्यासारखं काय राहिलं आहे तर मतदान, तीही चोरी सुरू झालेली आहे। त्यामुळं सध्याची परिस्थिती ही चोरांचं राज्य आज आपल्याला ठेवायचं आहे का हे चोरांचं राज्य घालवून टाकायचं आहे, ही जनतेने विचार करण्याची वेळ आहे। सरकारनं प्रत्येक टप्प्यावर काल गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच स्तरातल्या मतदारांना फसवून त्यांनी त्या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे। त्यामुळं आता मतदार जागरूक झाला आहे। आणि तिसरी गोष्ट, सरकारला असं वाटत होतं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कितीही उशीर केला तरी काही हरकत नाही, परंतु कोर्टानं आदेश दिल्यामुळं त्यांची धावपळ झाली आहे। मात्र या निवडणुका विद्यमान सरकारला जड जाणार याचा अंदाज आलेला आहे। त्यामुळं त्या निवडणुका होतील की नाही हीच खरी मनामध्ये शंका आहे।